पद्धतीने एकदा ढोबळी मिरची करून तर बघा। आजची रेसिपी आहे ढोबळी मिरचीचा झणझणीत असा झुणका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, कोरड्या पुसून घेतल्या। आता याचे आपण बारीक काप करून घेऊया। हे बघा, आता आपल्याला ढोबळ्या मिरचीचा झुणका करायचा। अशी बारीक कापून घेतली। कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली। आता थोडे जिरे टाकून घेते। जिरे पण तटले। आता याच्यात आपण कांदा टाकून घेऊया। 2 कांदे घेतले, बारीक कापून घेतले त्याच्यात। आणि ढोबळी मिरची म्हटली म्हणजे काय, सी विटॅमिनने भरपूर अशी। आपल्याला कोविडमध्ये सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं, रोज 1 ढोबळी मिरची तरी प्रत्येकाच्या पोटात जायला पाहिजे। आता आपला छान लाल झाला का कांदा, मी हिरवी मिरची, जिरे, लसूण याचे हे बघा पेस्ट करून ठेवली। कोथिंबीर पण आहे थोडी त्याच्यात, तर हे टाकायचं। आपल्याला झणझणीत करायचं ना, पण हे इतकं छान लागतं ना की लहान मुलंसुद्धा खूप खातील तुमचे, आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात जीवनसत्व पण जाईल। आता लाल, छान लाल होऊ देऊ आपण कांदा तर थोडा वेळ। बघा, आपला कांदा पण आता तांबूस होत आला आहे। त्याच्यात आपण थोडं हिंग टाकून घेऊ आता, कारण आपण बेसन वापरणार आहोत ना, त्याच्यामुळे हिंग पाहिजेच। आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ती टाकून घेऊ। थोडी जास्तच टाकणार आहे मी, कारण बेसन टाकल्यानंतर तिखट लागला पाहिजे। त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतून घेऊ छान। हिरवी मिरची, लसणाचा त्यात हळद पण टाकून घेऊ। खूप छान वास येतोय, सुंदर वास येतोय। थोडंसं तिखट पण टाकणार आहे मी, थोडी धने पावडर टाकते। थोडा गरम मसाला टाकायचा, जास्त नाही टाकायचा, थोडा टाकायचा। ते छान परतून घ्यायचं। आणि याच्यात आपण जी कापलेली असते ना ढोबळी मिरची, ती टाकायची आता याच्यामध्ये। हे बघा, छान परतून घेऊ आपण। एकत्र करून घेऊ चांगलं, पण झाकून ठेवू आता थोडा एक वाफाणू आपण त्याला। मग वाफेच्या पाण्याने तर शिजवून घेऊ आपण ते ढोबळी मिरची आता। त्यात मीठ टाकून घेते आधी। मीठ टाकल्यानं आता ढोबळी मिरचीला पाणी सुटेल। वाफेवरच करतो ना, त्याच्यामुळे खूप टेस्टी मस्त लागते ती। अजिबात पाणी टाकायचं नाही, वाफेवरच होऊ द्यायची ती। आणि मग बेसन पेरायचं आपल्याला। पाणी त्याच्यातच बेसन पण छान शिजतं। मग वाटल्यास थोडंसं पाण्याचा शिपका मारून घेऊ आपण, बेसन टाकायचं तर बस। हे बघा, वाफ आली ना तर बेसन टाकून घेतलं। तर बेसन टाकून असं एकत्र करून घ्यायचं। वाफेवरच शिजलं छान आता ते। आता परत एक वाफ काढून घेऊ आपण। वाफेवरच होते, छान होते भाजी, अगदी छान। लहान मुलं मागून मागून खातील। लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा छान असते ही भाजी। तेलकट होत नाही, काही नाही, बिलकुल ऑइली होत नाही, आणि सी विटॅमिन भरपूर। त्यामुळे तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता, वरण भाताबरोबर घेऊ शकता।
थोडीशी वाफून घेऊ, म्हणजे बेसन पीठ पण शिजेल. आता सॉरी, मला पीठ टाकताना एवढं दाखवता नाही आलं तुम्हाला, एक फोन आला होता ना, ते जळेल म्हणून मी पटकन पीठ टाकून घेतलं. हे बघा, अर्धी वाटी पीठ लागलं मला. हे बघा, ह्याच्यातलं अर्धी वाटी पीठ टाकून घेतलं मी. अर्धी वाटी तसंच आहे बघा. पण आता हे बघा, छान शिजलं पण आपलं. दणदणीत वाफ काढून घेतली ना तर पीठ पण शिजून जातं. ढोबळी मिरची छान ओलसर झाली होती वाफेमुळे, त्याच्यात पीठ तेवढंच मावलं. मग बघा किती छान झाला, सुटसुटीत झुणका तयार झाला आपला. त्याचा आता पण कोथिंबीर टाकून घेऊया. घरातले मागून मागून खातील, इतका छान लागते. थोडं ठेवते मी अजून, काढून सर्व करते. बारीक गॅसवरच वाफवायचा तो, म्हणजे बेसन छान शिजलं जातं. मग बघा किती छान झालं. तर आता सुटसुटीत आणि मस्त अगदी. हे बघा, लागतो पण तेवढाच छान अगदी खायला, एकदम टेस्टी. याला जास्त मसाले नाही लागत का काही नाही, तरी पण एकदम टेस्टी होतं. मीठ बीट एकदम परफेक्ट. चला आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. ती टेस्टी असा आपला झुणका तयार. या तर तुम्ही पण आमच्याबरोबर आस्वाद घ्यायला.